फुकट सांगत ना येऊ तुमची सर्व्हिस कसं तुम्ही फक्त शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आता तर लय मजा येणार आहे, लय म्हणजे लय मजा येणार आहे. बस बस बॉम्ब फोडून टाका. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आत्ताच मस्त तुमच्या भावाची आंघोळ पिंगुळ झाली. आज आहे संडे. संडे म्हणजे माहिती फंडे, त्यामुळं खतरनाक असा ब्लॉग पण आपण बनवणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत राहा. फुल कॉमेडी, मस्ती, धिंगाणा, जाळ धूळ पुपुटा खेकाना सगळं सगळं असणार आहे. त्यामुळे माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग कसा वाटतंय कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी पहिलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा काय काय होते. मलाच माहिती आता इथून पुढे काय काय होणार आहे. तुम्हीच बघा म्हणजे तुम्हाला कळलं. हा धन्यवाद. ब्लॉग बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. येऊ पब्लिक आवरून घेऊन झालं आपल्या एकदम ओके मध्ये. तुमचा भाऊ मस्त नाही का पोत थाटात खाली आलाय आणि तुमच्या भावाला घ्यायला नेपाळी आलाय. कसा आपला नेपाळी खरं खरं सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा. भाऊ तुम्हाला नेपाळी दिसतंय का नाही. भाऊ भाऊ मराठी माणूसच आहे पण नेपाळी दिसतंय. बघा भाऊचं काय म्हणणं आहे. नेपाळी गिपाळी नाही रे. मग कोण आहे. चायना चायना इम्पोर्ट आहे. चायनावरून इम्पोर्ट केलेला माणूस आहे. तुम्हाला मागचा कॅमेरा करून दाखवतो. कमेंट मध्ये बरोबर सांगा भाऊ चायनाचा दिसतोय का नेपाळी दिसतोय. बघा हाच बरं जरा बघायचे डोळे तरी दिसतात का बाई तुम्हाला. हाच जरा हाच. त्यांना उशीर व्हायला तर भावांनो कमेंट मध्ये खरं खरं सांगा ह्यो नेपाळी आहे का चायना आहे. तू कुठला आहे भाऊ मला सांग. इंडियातलं इंडियातला कुठला म्हणजे कोणला. बांगलादेश. नाही. मग परभणी जिल्हा परभणी गंगाखेड तालुका. तर भाऊना तुम्ही कमेंट मध्ये सांगा भाऊ कुठला आहे. भाऊ म्हणतोय भारतातला आहे पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा भाऊ कुठला आहे. हा भाऊ आपला एमटी घेऊन आलता पण भाऊला म्हणलं जरा आपल्याकडे सामान आहे ते आपल्या कपड्यांचं नाही का ते आपल्या डिक्कीमध्ये ठेवू आणि आपण ऍक्टिवा घेऊन जाऊ. नाही म्हणजे ऍक्टिवा मध्ये आहेच ना 100 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं काल. 100च टाकलंय म्हणजे 100चं पेट्रोल टाकलं की 2-3 दिवस गाडी चालते आपली. त्यामुळे 100चं टाकायचं 2-3 दिवस करायचं पुन्हा डबल 100चं टाकायचं. गरीबी आली हो बाकी काही नाही. असंच चालायचं आता काय. तुम्ही सपोर्टच करणार ना इंस्टाला. अरे तू फॉलोच करत नाही मला इंस्टाला. बघा भाऊ आता आपली एमटी लावतोय. कुठं लावतोय भाऊ. भाऊची स्कूटीवर जातोय नाही का. भाऊला स्कूटी घेऊन आलाय त्यामुळे भाऊची स्कूटी घेऊन आपण आता शॉपला जाणार आहे. पहिले व्हिडिओ काढायला जाऊ नंतर शॉपला जाऊ. चालते चला. तर पब्लिक आता आपण चाललोय व्हिडिओ शूट करायला. अजून एक माणूस मागवलाय आम्ही फ्लिपकार्ट वरून. तो येतोय आता. झेप्टो केलता लगेच यायला लागलाय झेप्टोवरून 5 मिनिट. हा जरा तब्येत मध्ये नाही का त्या म्हणजे झेप्टोला असं टाकलं तब्येतवाला माणूस पाठवा. त्यांनी 50 रुपयामध्ये माणूस पाठवला आम्हाला. आता येतोय फ्लॅटच्या खाली आलाय. थांबा रॅपिडो तुम्हाला दाखवतो भाऊ ना आल्यावर नाही का. हे माणूस आम्ही झेप्टोवरनं मागवला. हे काय फोनवरच बोलतोय. इम्पोर्टेड माल आहे. कसा इम्पोर्ट. लातूरवरून इम्पोर्ट आहे पुण्यामध्ये. मागवलाय झेप्टोवरून. भावानं आपली सर्व्हिस काय आहे. ओ शेट सर्व्हिस कशी सांगा ना तुमची एकदा. ओ भाऊ सर्व्हिस सांगा ना. रेड्डी सुमित रेड्डी तुमची सर्व्हिस. मग म्हणते कुठं जायचे. कुठं जायचं सांगा कुठं. पब्लिक आता आपण चाललो नाही का व्हिडिओ काढायला. तर भाऊ आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणते पण भाऊला मी घेणार. भाऊला मी 100% घेणार कारण भाऊला आम्ही झेप्टोवरनं मागवलाय. त्यामुळे भाऊला काय म्हणणं आहे भाऊ तुझं म्हणणं काय इकडे ब्लॉग मध्ये सांग. तू झेप्टोवरनं आलाय का. नाही रे. कुठं आले. लातूर भाऊ लातूरवरनं आलाय. जाऊ आपण कुठे बी जाऊ. जिकडे जाईल तिकडे आपलंच आहे. जिकडे जाईल तिकडे हिरो जाऊ आपण. आता व्हिडिओ काढू तुम्हाला दाखवतो कसं. वाक्य भाऊ तर अपडेट झालाय त्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही थोडे आपल्याला. तर गाईज आम्ही आलोय आता आमच्या लोकेशन वरती. बघू शकता लोकेशन एकदम खतरनाक आहे. काय नाही तर भूताची पिक्चर शूटिंग झाली आधी. आता आमची पिक्चर शूटिंग करणार आहे आम्ही डायरेक्ट खतरनाक मध्ये. तुम्ही फक्त शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आता तर लय मजा येणार आहे. लय म्हणजे लय मजा येणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग बघा. हा शेवटपर्यंत बघायचं. आवडला तर लाईक करायचं. भारी वाटला तर कमेंट करायची आणि लयच आवडला तर सबस्क्राईब करून टाकायचं. पुन्हा ब्लॉग येणार नवीन असं. स्टे ट्यून. तर नेपाळी माणूस इथं बसवलाय आपण मस्त नाही का एकदम चायनीज. लोकेशन तुम्हाला
डोळे मोठे करतोय म्हणजे सिद्ध करून दाखवतोय की आम्ही इंडियन आहे. एकदा कसं बघू शकता लोकेशन एकदम खतरनाक आहे. आणि आता आम्ही आमची व्हिडिओ काढायला सुरुवात करतोय. तुम्ही फक्त मजा बघा. मजा तर तुम्हाला येणार आहे मला माहिती. फक्त शेवटपर्यंत बघा. आवडला लाईक करा, जर लई जास्त आवडलं तर कमेंट करा, आणि त्याच्याहून जास्त आवडलं तर सबस्क्राईब करा. हा तेवढं तुम्हाला माहिती आहे. शेवटपर्यंत बघा. चला. जंगलात आलोय कारण तिकडं लय वार येत होतं. त्यामुळे आता आम्ही आता डोंगरा फिंगराने व्हिडिओ काढत फिरावं लागायला लागले. तुम्हाला काय माहिती, तुम्हाला फक्त सपोर्ट करणं माहिती नाही आम्हाला. तुमच्यासाठी फार डोंगराने फिरतोय आम्ही. एका लाईक साठी आम्ही तुमच्यासाठी डोंगराने फिरायला लागलो. फक्त एक लाईक करायची तुम्हाला. लवकर ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि लाईक कमेंट शेअर करा. सिनेमॅटिक व्हिडिओ भारी येतो की सिनेमॅटिक व्हिडिओ. काही पुरींचे पर्स एवढे मोठे मोठे असतात ना, त्यांना हेच आम्हाला हेच कळत नाही शॉपिंगला चालल्या का पीठ मागायला. काही पुरींचे पर्स एवढे मोठे मोठे असतात, आम्हाला हेच कळत नाही त्या शॉपिंगला चालल्यात का गव्हाचं पीठ मागायला. बस 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 बॉम्ब फोडून टाका. अमेरिकेमधले माणसं जिथं भेटल तिथं किस करतात, आणि आपल्या इकडचे अगं दे ना, अगं एक तरी दे, कोण बघणार झालंय दे ग पटकन. असलं इकडं काय सांग. जर मी तुला रोज दिलं तर तू मला रोज देशील का? गुलाब ग गुलाब, बाकी काही नाही. दे मग रोज. तू देतो का रोज? खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, आणि लाईक करायचं सोडायचं नाही. सबस्क्राईब बी करून टाकायचं. फुकट सांगत ना. चला 1 2 3 स्टार्ट. खोट बोलायचं नाही, खरं सांगायचं. एका बापाची असतील तर खरं कमेंट मध्ये सांगशील. चुकलं ना डायलॉग, चुकलं ना भाया, विसरलो ना मी काय सांग. डबल एकदा बघतो कमेंट मध्ये सांग मग एका बापाची असतील तर. खोटं बोललो गो. बोलायचं नाही, खरं सांगायचं. आतापर्यंत किती पोरांना चुका लावलाय. एका बापाची जर असतील तर कमेंट मध्ये खरं सांगशील. काय करंट लागला ना मग. शर्ट लागला काय? आमच्या पैसे शर्टच लागते भाऊ. सोपं आहे काय? डायलॉगचा लास्ट एवढं असणार आहे भाऊ नाला. एवढं बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण आता डान्स एवढं बघा, ब्लॉग शेवट पण बघा. मला सगळ्या मुलींना एकच पहिले तर पब्लिक, आमचा व्हिडिओ काढून सगळं झालेलं आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे इम्पोर्टेड माणूस आणि आपला नेपाळी हा पण तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की सांगा. असेच ब्लॉग डेली बघण्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा आणि सपोर्ट करत राहा. धन्यवाद.